हॅलो फ्रेंड, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण मानवी आरोग्यशास्त्र भाग 1 पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या काही आपल्या लिंक आहेत त्या तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत जातील आणि पुढील भाग पण वेळेमध्ये माहिती होत जाईल. तर आज आपण पहिला प्रश्न पाहू. तर पहिला प्रश्न आहे, चिकनगुनिया हा रोग डॅडॅसपासून होतो. तर याचे ऑप्शन आहेत: 1 विषाणू, 2 जीवाणू, 3 अधिजीव, 4 कवक. तर याचे उत्तर आहे 1 विषाणू. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या समूहातील 2 जीवनसत्वे पाण्यात द्रावणीय आहेत? तर खालीलपैकी कोणत्या समूहातील 2 जीवनसत्वे पाण्यात द्रावणीय आहेत? ऑप्शन आहेत: 1 अ आणि ड जीवनसत्व, 2 ब आणि क जीवनसत्व, 3 ई आणि के जीवनसत्व, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ब व क ही जीवनसत्वे पाण्यामध्ये द्रावणीय आहेत. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या समूहातील जीवनसत्व पाण्यात द्रावणीय नाहीत मात्र मेदामध्ये विरघळतात? तर याचे ऑप्शन आहेत: 1 अ ब क ड, 2 अ ड ई के, 3 अ ब ड के, 4 अ ब ड ई. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचं उत्तर आहे 2 अ ड ई के हे मेदामध्ये विरघळतात. प्रश्न चौथा, मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास सर्वाधिक ऊर्जा मिळते? मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरास सर्वाधिक ऊर्जा मिळते? तर याचे ऑप्शन आहेत: 1 कार्बोहायड्रेट्स, 2 प्रथिने, 3 जीवनसत्वे, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1 कार्बोहायड्रेट्स यापासून शरीरात सर्वाधिक ऊर्जा मिळत जाते. प्रश्न पाचवा, निकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे आहे? निकोप दृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत महत्त्वाचे आहे? याचे ऑप्शन आहेत: 1 अ, 2 ब जीवनसत्व, 3 क जीवनसत्व, 4 ड जीवनसत्व. तर याचं उत्तर आहे अ जीवनसत्व यापासून निकोप दृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचे अ जीवनसत्व हे आहे. प्रश्न 6वा, अँटीऑक्सिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते जीवनसत्व कार्यरत आहे? ऑक्सिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते जीवनसत्व कार्यरत आहे? याचे ऑप्शन आहेत: विटॅमिन ए, ऑप्शन 2 विटॅमिन सी, ऑप्शन 3 विटॅमिन डी, ऑप्शन 4 विटॅमिन ई. तर याचे उत्तर आहे विटॅमिन ई हे अँटीऑक्सिडेंट म्हणून ओळखले जाते. प्रश्न 7वा, आपल्या शरीरातील रक्तामध्ये हिमोग्लोबिन हे प्रथिन असते तर स्नायूमध्ये प्रामुख्याने डॅश हे प्रथिन असते. तर याचे ऑप्शन आहेत: 1 मायोग्लोबिन, 2 बिलिरुबिन, 3 हिमोग्लोबिन, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मायोग्लोबिन हे स्नायूमध्ये प्रमुख प्रथिने म्हणून आढळतात. प्रश्न 8वा, मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण सुमारे डॅश इतके असते? मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण डॅश इतके असते. जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल. तर याचे ऑप्शन आहेत: 1 10%, 2 25%, 3 40%, 4 65%. तर याचं उत्तर आहे 4 65% इतके मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण असते. प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणून ओळखले जाते? याचे ऑप्शन आहेत: 1 पाणी,
2 केरोसिन, 3 खनिज तेल, 4 दूध. तर याचं उत्तर आहे 1 पाणी हे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणून ओळखले जाते. प्रश्न 10वा. पाश्चरीकरण पद्धतीद्वारा खालीलपैकी डॅश हा नाशवंत पदार्थ टिकवला जातो. पाश्चरीकरण पद्धतीद्वारा खालीलपैकी डॅश हा नाशवंत पदार्थ टिकवला जातो. ऑप्शन आहेत 1 दूध, 2 लोणी, 3 तूप, 4 पाणी. तर याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर याचं उत्तर आहे दूध हे पाश्चरीकरण पद्धतीद्वारे नाशवंत पदार्थ टिकवला जातो. प्रश्न 11वा. कांदे, बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅश या किरणोत्सारी प्राणाचा मारा केला जातो. कांदे, बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅश या किरणोत्सारी प्राणाचा मारा केला जातो. याचे ऑप्शन आहेत 1 गॅमा अल्फा, 2 बीटा, 3 गॅमा, 4 सर्व पर्याय बरोबर. तर याचं उत्तर आहे 3 गॅमा या किरणाचा मारा केला जातो. प्रश्न 12वा. हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासाच्या उपद्रव टाळण्यासाठी डॅश या माशांचा वापर आता सर्वसामान्य होऊ लागला आहे. तर याचं ऑप्शन आहेत 1 गप्पी, 2 सुरमई, 3 पाम्पलेट, 4 कटला. तर याचं उत्तर आहे 1 गप्पी मासे. प्रश्न 13वा. युरेमिया हा मूत्रपिंडाशी संबंधित रोग डॅश या घटक द्रव्यामुळे अधिक्यामुळे उद्भवतो. युरेमिया हा मूत्रपिंडाशी संबंधित रोग डॅश या घटक द्रव्याच्या अधिक्यामुळे उद्भवतो. ऑप्शन आहेत 1 युरिया, 2 पाणी, 3 साखर, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 1 युरिया या घटकाच्या अधिक्यामुळे उद्भवतो. प्रश्न 14वा. सीरम बिलिरुबिन या द्रव्याच्या अधिक्यामुळे डॅश हा रोग होतो. सीरम बिलिरुबिन या द्रव्याच्या अधिक्यामुळे डॅश रोग उद्भवतो. ऑप्शन आहेत 1 कावीळ, 2 युरेमिया, 3 गाऊट, 4 किटोसिस. तर याचं उत्तर आहे 1 कावीळ हा रोग होतो. प्रश्न 15वा आणि शेवटचा प्रश्न. प्रश्न 15वा. तांदूळ अधिक सडल्याने त्यामधील डॅश या जीवनसत्वाचा नाश होतो. तांदूळ अधिक सडल्याने त्यामधील डॅश या जीवनसत्वाचा नाश होतो. तर याचे ऑप्शन आहेत 1 B1, ऑप्शन 2 B2, 3 B3, 4 B4, B12. तर याचं उत्तर आहे 1 B1 या जीवनसत्वाचा नाश होतो. तर अशा प्रकारे आज आपण मानवी आरोग्यशास्त्र भाग 1 पाहिलेला आहे आणि हा भाग अत्यंत परीक्षेच्या उपयुक्त असा बनवला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही अनलाईक करू शकता, जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळत जाईल. तरी धन्यवाद.